नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. मालवणात निर्मला ज्या सबनीस वकिलांकडे जुईलीसह उतरली होती, तिथल्या माणसांनी रात्री नाटकाला जायचा बेत ठरवला होता. निर्मलाताई, तुम्ही दशावतारी नाटक पाहिलंय? जानवलीला कलेश्वराच्या देवळात जत्रेला होतं, पण मी कधी गेले नाही. मग तुम्ही आमच्याबरोबर आज याच, खूप गंमत असते, वकिलीनबाईंची मुलं म्हणाली. खुद्द सबनीस वकीलने त्यांची बायकोसुद्धा जाणार होते. त्या साऱ्या कुटुंबालाच नाटक या विषयाचा नाद होता. तुम्ही सगळी जाणार असाल तर मीही येईन. जुईलीलाही आवडेल नाटक पाहायला. तिथं पार्ट पण करायची शाळेच्या नाटकात. मग जुईली, तू पण यायला हवं हं. लवकर जाऊया, म्हणजे पुढची जागा मिळेल. सबनीसांची मुले गडबड करू लागली. निर्मलाताई, तुम्ही या पोरांबरोबर जाऊ नका, आपण मागाहून जाऊ. वकील साहेबांसाठी खास बाक राखून ठेवलेला असतो, सबनीसबाई म्हणाल्या. मग वकील साहेब आले. त्यांनी निर्मलाच्या जमिनीच्या कामाची माहिती तिला सांगितली. निर्मलाताई, तुम्ही काळजी करू नका, मी सगळी केस पाहतो. रेव्हेन्यूचे कायदे आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, पण तुम्ही ते सारं माझ्यावर सोपवा. जेवणे झाल्यावर दशावतारी नाटकाला जाण्याची घाई सुरू झाली. सबनीस साहेबांची सारवट गाडी येऊन दारात उभी राहिली. वकील साहेब व त्यांची बायको एका बाजूला ने निर्मला व जुईली दुसऱ्या बाजूला बसताच गाडी दुडक्या चालीने नाटकाच्या मंडपाकडे निघाली. जुईलीने धामापूरला दशावताराची नाटके पाहिली होती, पण हा खेळ भाल नार्वेकरच्या कंपनीचा होता. भाल नार्वेकरची दशावतारी पार्टी गेल्या काही वर्षात दक्षिण कोकणात गाजतच होती. पूर्वीच्या जुन्या कंपन्यांना त्यांच्या पार्टीने केव्हाच मागे टाकले होते. भाल नार्वेकर हे आजकाल दशावतारी रंगभूमीवरचे चलनी नाणे बनले होते. सुरेख गाणारा आणि सुरेख दिसणारा असा हा तरुण कलावंत दशावतारी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. याचा खेळ जाहीर झाला की माणसांची प्रचंड गर्दी जमे. त्याच्या रूपाला दृष्ट लागू नये म्हणून गावातल्या बायका त्याच्यावरून मीठ मोहरी ओवाळून टाकीत. भाल नार्वेकरचं नाव निर्मलाने ऐकलं होतं, जुईलीनेही. तिलाही त्याचा खेळ पाहण्याचे आकर्षण होते. दशावतारी नाटक रात्री खूप उशिरा सुरू होते, पण वकील साहेब कुटुंबियांसह येणार म्हणून भालने नाटक लवकर सुरू करायचे ठरवले. त्याआधी तो स्वतः सबनीस वकिलांजवळ हात जोडून म्हणाला, वकील साहेब, तुम्ही आमचा खेळ पाहायला आलात, यात आम्हाला सगळं भरून पावलं. आता आत येऊन आमच्या कलाकारांसोबत कब्बर चहा घेतलात की आमचं काही अधिक मागणं नाही. जुईली भालकडे पाहत होती आणि सबनीस वकिलांबरोबर बोलत असला तरी भालची नजर जुईलीवर खिळलेली होती. घटकाभराने नाटकाचा खेळ सुरू झाला. भालने आज नलदमयंतीचा प्रयोग ठेवला होता. नाटकाच्या मंडपासमोर अथांग माणसे जमली होती. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या मेडीवर लटकत होत्या. रंगमंचावर फक्त पडदा टांगलेला होता. त्याला भिडून एक बाक होता. एका बाजूला पायपेटीवाला व तबलजी आसने मांडून बसले होते. मृदुंगवाला व त्याच्या शेजारी चक्की घेऊन सूत्रधार उभे होते. पेटीतून सुरावट उमटू लागली. मृदुंगावर थाप बसली. चक्की चकचक चालू लागली. तबल्या डग्यावर हात फडफडू लागले आणि श्री गणराज पडद्यामागून डुलत डुलत प्रवेश करू लागले. प्रेक्षकात टाळ्यांचा कडकडाट झाला. दशावताराला सुरुवात झाली. गणपतीबरोबर रिद्धिसिद्धीही होत्या. गणेशस्तवन आणि गणपतीचे पूजन करणाऱ्या भटजीने कोकणी विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करून होताच श्री सरस्वती मोरावरून प्रकट झाली. तिच्या नृत्याचा डौल काही आगळाच होता. त्या नृत्याला पेटी तबल्याचा आणि चक्की नालीचा विलक्षण गतिमान ताल होता. हे जितामता थैथा थैथा, हे जितामता थैथा तथ. या तालनादाच्या सुरावटीने सारे प्रेक्षक देहभान विसरून ठेका धरू लागले आणि सरस्वती अंतर्धान पावताच तबलजीने हाक मारली, आता कोणी यावे. आणि त्या पाठोपाठ संकासुराने उसळी घेत प्रवेश केला. प्रेक्षकातून एकच गलका झाला, इलो इलो संकासूर इलो. पेंगणारी पोरे सोरे धडपडून जागी झाली.
संकासूर म्हणजे मूर्तिमंत विनोद. त्याची भूमिका पाहण्यासाठी सारे लोक आतुर झाले आणि छत्रीचे काळे कुट्ट कापड अंगभर करकचून आवळलेला आणि लाल भडक जीभ लोंबत असलेला संकासूर रंगमंचावर धुमाकूळ घालू लागला. प्रेक्षकातून शिट्ट्या आणि टाळ्या यांचा भडीमार होताच त्याला जबरदस्त स्फुरण चढले आणि त्याने ब्रह्मदेवाचे वेद सही सलामत चोरून नेले. त्याच्या त्या गुन्ह्याबद्दल त्याचे पारिपत्य होईपर्यंत 12वर 1 वाजून गेला आणि मुख्य आख्यानाला सुरुवात झाली. सबनीस वकिलांनी त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी मोठ्या आवडीने समोर चाललेल्या खेळाचा आस्वाद घेत होती. पण निर्मलाला कंटाळा आला होता. मोठ्या मिश्किलीने ती येणाऱ्या जांभया आवरीत होती. तिच्या शेजारी बसलेली जुईली मात्र डोळे न मालवता मुख्य नाटक केव्हा सुरू होते याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होती. आणि नल दमयंती आख्यान सुरू झालं. भाल नार्वेकरने नलाच्या भूमिकेने रंगमंचावर गात गात एंट्री घेतली आणि इतका वेळ डोहातील पाणी खळबळावे तसा खळबळाट करणारा प्रेक्षक वृंद एकदम शांत झाला. प्रत्येकजण भालची हालचाल डोळ्यात साठवू लागला. जुईलीचे हृदय धडधडू लागले. किती देखणा दिसतो हा नल. पेट्रोमॅक्सच्या लखलखाटात त्याच्या अंगावरील भरजरी पेहराव चमकत होता. त्याचे वाढलेले वळणदार केस पाठीमागे ऐटदारपणे रुळत होते. स्वप्नातला राजपुत्रच समोर उभा असल्यासारखा तो नल जुईलीला भासत होता आणि त्याच्या गाण्याचे आलाप तर थेट आपल्या उरात कुठेतरी भिडत आहेत असं तिला वाटत होतं. मग त्याने एक उंच तान घेतली आणि पाठोपाठ हार्मोनियममधून तशीच तान उमटली. जुईलीला एकदम आपल्या सीताराम मामाची आठवण आली. तो यावेळी पेटीवर असता तर त्याने या भालचे गाणे किती खुलवले असते. ती टक लावून पाहत होती आणि भालही जणू एकट्या तिच्याकडेच पाहत गाणे म्हणत होता. वकील साहेबांच्या मंडळीसाठी जी खास जागा भालने दिली होती ती स्टेजपासून अगदी जवळ होती. एका क्षणी भालची आणि जुईलीची थेट नजरानजर झाली. गाता गाता तिच्याकडे पाहून भालने ओळख दिल्यासारखे सूचक हास्य केले आणि जुईली सर्वांगी रोमांचित झाली. आणि त्यानंतर सारे नाटकभर ती डोळ्यात सर्वस्व ओतून भालचे चोरटे कटाक्ष झेलू लागली. नाटक कधी संपले याचे तिला भानच उरले नव्हते. निर्मलाचे मालवणातील काम आटोपले तशी ती आणि जुईली जानवलीला परतण्यासाठी दुसऱ्या दिवशी एस.टी. स्टँडवर आली. एस.टी. सुटायला थोडा वेळ होता. तोच निर्मलाने जुईलीला खुणावले. तो बघ, रात्रीचा हिरो डोक्यावर पेटारा घेऊन चाललाय. जुईलीने पाहिले. रात्रीच्या नाटकात नलाची भूमिका करणारा भाल खरोखर डोक्यावर सामानाचा पेटारा घेऊन एस.टी. स्टँडकडे येत होता. त्याच्या पाठोपाठ आणखी 3 जण तसेच डोक्यावर पेटारे घेऊन चालत होते. बाकीच्यांच्या हातात इतर सामान होते. भाल नार्वेकरची दशावतारी पार्टी मालवणातील मुक्काम हलवून दुसरीकडे चालली होती. स्टँडवर सामान खाली ठेवून ते सारे हाश हुश करतात तोपर्यंत भालने जुईलीला पाहिले होते. जणू लोहचुंबकाच्या ओढीने तो पुढे झाला. ओळखलं? म्हणजे काय? काल रात्री तर तुमचं काम पाहिलं. रात्रीत आणि दिवसात किती फरक असतो. काल रात्री मी राजा होतो, आता इथे हमाल आहे. तो खळखळून हसत होता. निर्मला त्या दोघांचे बोलणे अलिप्तपणे ऐकत होती. आमच्यात म्हणच आहे, रात्री राजा सकाळी डोक्यावर बोजा. आता मात्र निर्मलाला हसू आवरेना. तुमचं दशावतारी नाटक आम्हाला फार आवडलं, निर्मला म्हणाली. तुमच्यासारखे मुंबईकर सुशिक्षित लोकांना आमची कला आवडली की आम्हाला धन्यता वाटते. बाल अतिशय शुद्ध मराठी भाषेत बोलत होता. त्याचे रात्री नाटकातील बोलणे सुद्धा इतर नटांपेक्षा अगदी वेगळे आणि लक्षात भरण्यासारखे होते. शुद्ध उच्चार आणि स्वच्छ वाणीचा असा कलावंत खेड्यातल्या दशावतारी नाटकात काम करतो हे एरवी कुणाला पटलेही नसते असे निर्मलाला वाटून गेले. आम्ही कसले मुंबईकर, आम्ही दोघीही इकडच्याच. कणकवलीजवळ जानवली आहे, तिथल्या राहणाऱ्या आम्ही दोघीही. जानवलीजवळ कलेश्वराच्या जत्रेत आमचा खेळ आहे, भाल म्हणाला. खरंच? कधी? जुईलीच्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाला. तिचा आनंद मुद्रेवर आणि डोळ्यात मावत नव्हता. येत्या पौर्णिमेला. जुईलीला पुढे काय बोलावे ते सुचेना, पण भालनेच पुढे बोलायला सुरुवात केली. भटक्या जातीच्या लोकांसारखे आम्ही गावोगाव भटकत असतो. आज रात्री चिंदर, उद्या आचरा, अष्टमीला धामापूर असं करत करत पौर्णिमेला जानवलीला येणार.
तुम्ही धामापूरला पण खेळ करणार? होय, धामापूर माझं गाव. खरंच? आता भाल आश्चर्य व्यक्त करीत होता. त्याचे काळे भोर पाणीदार डोळे प्रश्न विचारताना चमकत होते. खरंच, पण आता मी आजोळी असते जाणवलीला. बाई, तुम्हाला आमच्या प्रयोगात उणिवा कोणत्या आढळल्या? भालने निर्मलाकडे पाहत विचारले. छे छे, उणिवा अशा नाहीतच. सुरेखच होता तुमचा प्रयोग. खरं म्हणजे तुमच्यासारखा कलावंत मुंबईला जाईल तर नाव काढील. कसं माझ्या मनातलं बोललात? भालचा चेहरा अतिशय बोलका होता. डोळे त्याहून बोलके होते. त्याने खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढलं. हे पहा, ही नाटक मंडळी गेले वर्षभर माझ्या मागे लागली मुंबईला ये म्हणून. या कंपनीच्या मालकांनी माझा खेळ गेल्या वर्षी सावंतवाडीला पाहिला. निर्मलाने ते कार्ड वाचले. मुंबईच्या नाट्यतरंग या नामवंत नाट्यसंस्थेच्या मालकांचे ते कार्ड होते. नाट्यतरंग म्हणजे केवढी मोठी संस्था. तुम्हाला त्यांनी बोलावलं तर तुम्ही पूर्वीच जायला हवं होतं. बाई, माझ्यावर ही 15-20 मंडळी अवलंबून आहेत. मी एकटा गेलो की माझी कंपनी बंद पडेल. हे आधीच अर्धपोटी राहणारे लोक कायम उपाशी राहतील. निर्मलाच्या हातून ते कार्ड घेऊन जुईलीने त्यावर आपुलकीने हात फिरवीत होती. जणू त्या लहानशा गुळगुळीत कागदाच्या तुकड्याशी तिचेही काही नाते जुळते होते. पण आता निर्णय झालाय माझा. मी ही पौर्णिमा झाली की कंपनी गुंडाळणार आणि मुंबई गाठणार. माझ्या लोकांना मी सांगून ठेवलंय, तुमचं तुम्ही यापुढे बघा म्हणून. सगळेजण बहुतेक निरनिराळ्या इतर दशावतारी कंपन्यातून जातील. म्हणजे तुम्ही खरंच मुंबईला जाणार? जुईलीने विचारले. आपल्या स्वरात उगाचच काळजीची छटा आहे असे तिला वाटले. जाच तुम्ही मुंबईला, निर्मला म्हणाली. तुमचं खरं स्थान तिथंच आहे. तोपर्यंत एसटीची घंटा किणकिणली. आम्ही निघतो, निर्मला घाईघाईने म्हणाली. जुईलीने एकदा भालकडे पाहिले. तिचा चेहरा उतरला होता. ती हलकेच पुटपुटली. ओळख देख ठेवा. ती तुम्ही ठेवायची आता, भाल म्हणाला आणि एसटी सुटली. एसटीने वळण घेतलं. स्टँड नजरेआड झाला आणि निर्मला हसत म्हणाली. जुईली, ओळख देख विसरायची नाही हं. बाळा शेलाराने खांद्यावर टॉवेलाची घडी टाकली आणि तो भीमा रावतिनीच्या दारात येऊन उभा राहिला. रावतिनी, पुढे कसा कसा ठरवायचा? तुम्हीच काय ता ठरवा. पाहुणे म्हणाले मुलगी आपणात पासा. म्हणजे पुन्हा बघू की येणार नाही? आता एकदा बघून झाली, पुन्हा पुन्हा काय बघणार? तू आता तयारीक लाग. पाहुण्याच्या मनात तुझी भाची भरली आ. जुईली हळूच भिंतीआड उभी राहून ऐकत होती. तयारीक लागायचा म्हणजे खर्चाचा काम इला. ता काय चुकणारा, पण पाहुणे ताट असत, द्याज वगैरे काय नको. निसतो मांडवाचो खर्च तू कर. तेवढ्यात भागात घे. जुईल्या, त्याच्या मनात लय भरलेला हा. करीन तर याच मुलीशी लग्न करीन म्हणता तो. तू घाय करणे साधून घे. हो, महिनो जाऊ दे, पुढल्या महिन्यातलो मुहूर्त धरूया. ता तू ठरव, पण आता उशीर नको. बाळा शेलार चहा पिऊन पान खाऊन निघून गेला. भीमा मामी म्हणाली. जुईल्या, पुरी तू भाग्यवान. स्थळ आपल्या पायान चालत इला. माझो घोर कमी झालो. पण हे शब्द ऐकायला जुईली जागेवर थांबली होती कुठे? ती कधीच निर्मलाच्या घरी जाऊन पोचली होती. निमाताई, मी काय करू? जुईली हमसाहमशी रडत होती आणि निर्मलाला तिची समजूत कशी काढावी ते कळत नव्हते. मी येऊन सांगते तुझ्या मामीला. तुमचं मुळीच ऐकणार नाही ती. आता या संकटातून माझी सुटका नाही. निमाताई, आयुष्याची विटंबना होणार माझ्या. जुईलीला कड आवरत नव्हते. त्यापेक्षा वाटतं पाठीमागच्या विहिरीत उडी घ्यावी. असं वेड्यासारखं मनात आणायचं नाही. पाहू विचार करून काही मार्ग निघतो का? कसला मार्ग निघणार निमाताई? आणखी काही दिवसांनी मला भोवल्यावर उभं राहावंच लागणार. तो मिशीवाला तलाठी आणि बसाप्पा यात काही फरक नाही हो निमाताई. निर्मला मुखेपणाने तिच्या पाठीवरून फक्त हात फिरवीत होती. जुईलीच्या जीवनाचा विध्वंस तिच्याही डोळ्यासमोर तिला स्पष्ट दिसू लागला होता. जराशाने जुईलीचा आवेग थोडा कमी झाला. तिने मन शांत केले आणि हलकेच निर्मलाला विचारले. निमाताई, तुम्हाला भाल कसा वाटला? निर्मलाने तिच्या डोळ्यात आरपार पाहिले. जुईलीने लाजून नजर खाली केली. मला आलेली शंका खरीच ठरते म्हणायची. पण तुम्ही सांगा तरी. समजा मला तो चांगला वाटला तरी उपयोग काय?
त्याचं नाटक आपण पाहिलं. तो दिसायला सुंदर आहे. तुझं जसं त्याच्यावर मन गेले तसं तुझ्याबद्दल त्यालाही आकर्षण वाटत असेल. पण यानं तुझा प्रश्न कसा सुटणार? मी त्याची सगळी माहिती काढली. अजून त्याचं मुख्य म्हणजे लग्न झालेलं नाही. तो तुझ्याशी लग्न करेल? विचारून पाहायला काय हरकत आहे? कोण विचारणार? का? मी जाऊन विचारेन. अष्टमीला त्याचं नाटक धामापूरला आहे. मामीला गावच्या देवीच्या जत्रेला जायचंय म्हणून सांगून मी धामापूरला जाते आणि सरळ सरळ विचारून टाकते. त्या तलाठ्याच्या गळ्यात पडण्यापेक्षा निर्लज्जपणे भालला माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारणं परवडेल मला. निर्मला एकाग्रतेने ऐकत होती. या खेडवळ दिसणाऱ्या मुलीचा अंतरंग किती गहन आहे, तिचा मनस्वीपणा किती अथांग आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय तिला येत होता. आणि तो नाही म्हणाला तर? मला तसं वाटत नाही. त्याचे डोळे मला अजूनही खुणावतायत असंच वाटतंय. जुईली, मला तुला कशापासूनच परावृत्त करायचं नाही. जोपर्यंत तुझ्यासाठी मी अधिक चांगला पर्याय सांगू शकत नाही तोपर्यंत तुझ्या कोणत्याही बेताला मी खो घालणं चुकीचं आहे. पण काय निमाताई? निर्मला क्षणभर थांबली. झोपाळ्याचा हेलकावा तिनं पाय टेकून थांबवला आणि मग संथपणे म्हणाली, माझं आयुष्य तर मी एखाद्या पेटीत बंदिस्त करावं तसं दडपून टाकलं. पण तू उमलती कळी आहेस. तुझं सगळं व्हायचं आहे आणि ते सगळं चांगलंच झालं पाहिजे. पण सगळं विचार करून ठरव. पॅशनेट होण्याचा मुलीच्या जातीला हक्कच नाही आपल्या समाजामध्ये. निमाताई, तुम्ही म्हणता ते मला समजतं, पण मी तरी काय करू? हा एक जुगार खेळते मी. जिंकले तर सुखी होईन, हरले तर? जुईलीने बोलणे तोडले. तिला वाक्य कसे पुरे करावे ते माहीत नव्हते. निमाताई, तुम्ही मला धीर द्या. निर्मलाने तिला धाकट्या बहिणीला जवळ घ्यावे तशी घट्ट जवळ घेतली. धामापूरच्या भगवती मंदिराच्या एका ओवरीत भाल नार्वेकरची पार्टी उतरली होती. सारी नाटकवाली पात्र भर दुपारची वेळ असूनही गाढ झोपलेली होती. रात्री नाटक करावायचे असल्यामुळे दिवसा झोपून राहणे हाच त्यांचा नेहमीचा कार्यक्रम असे. फक्त भाल तेवढा जागा होता. मुंबईहून नाट्य तरंगच्या मालकाचे त्याला पत्र आले होते. त्याचे उत्तर तो लिहित होता. तोच अवचित जुईली त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तो क्षणभर चमकलाच. अरेच्छा, तुम्ही कशा इथं यावेळी? तुम्ही नाही, तू म्हणा. जुईली, तू? भाल हातातले पत्र ठेवून मोकळेपणे हसला. एखाद्या लहान मुलाने हसावे तसे त्याचे हसणे जुईलीला वाटले आणि तिला ते विलक्षणच आवडले. पुरती ओळख झाल्याशिवाय कुणाला अरे तुरे अगजागं करू नये म्हणूनच मी आले. पुरती ओळख करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी. भाल बुचकळ्यात पडला. म्हणजे काय? ते सगळं सांगते. तुम्हाला वेळ आहे ना? भरपूर वेळ आहे. खेळ रात्री 12चा आहे. जरा बाजूला जाऊन बसूया, तुमच्याशी काही बोलायचं आहे. भाल अधिकच गोंधळला. कुठं जाऊया? माझ्या घरी. त्याला कुलूपच असतं. ते उघडून तिथं बोलत बसू. नाहीतर या तळ्याच्या काठावर. तिथंच चला. जुईलीच्या पाठोपाठ तो एखाद्या मंत्र घातलेल्या नागासारखा जात होता. जुईली मनात म्हणत होती, कुठून हे एवढं बळ आपल्याला आलं? देवी भगवती. धामापूरचं तळं विस्तीर्ण पसरलं होतं. एका बाजूचा हिरवीगार डोंगर स्तब्ध होता. जलाशयाचे पाणी शांत होते. काठावरील भगवतीच्या देवळाचे प्रतिबिंब नेहमीसारखे त्या पाण्यात तरंगत होते. तळ्याच्या बांधावरील दूरच्या एका टोकाला येऊन भाल म्हणाला, इथं बसूया. जुईलीला आठवलं, आपल्या वेड्या बाबाची पावरी वाजवीत बसायची नेहमीची हीच जागा. एवढं काय काम काढलं? त्याच्या साधेपणाला काय म्हणावे ते जुईलीला समजेना. जुईली न बोलता खाली मान घालून स्वस्थ बसली होती. जराशाने तिने मान वर केली. तिचे डोळे पाण्यात तुडुंबलेले होते. तू रडतेस? काय झालं? जुईलीने आवंडा गिळला. डोळे पदराने पुसले आणि संथपणे एक एक शब्द जुळवीत ती बोलू लागली. तुम्हाला माझं हे सगळं वागणं चमत्कारिक वाटेल. तुम्ही मला आगाऊ म्हणाल, खुळी म्हणाल, पण मी आहेच तशी. निमाताईच्या भाषेत पॅशनेट. भाल ऐकत होता. त्याचे पाणीदार डोळे तिचा चेहरा न्याहाळीत होते. मी आहेच तशी आणि परिस्थितीने तर आता अधिकच तशी बनले. भाडभीड सोडून विचारते, माफ करा, तुमचं कोणाशी लग्न ठरलंय? तुम्ही कुणामध्ये गुंतलाय?
तरीही भाल एकही शब्द उच्चारित नव्हता. बोला ना. काय बोलू? तू काय विचारतेस, काय बोलतेस याचा अर्थच माझ्या ध्यानात येत नाही आहे. कसा येणार? लहान मुलासारखेच आहात तुम्ही. तूच खरं तर एखाद्या लहान मुलीसारखं कोड्यात बोलावं तसं बोलतेस. सगळं काय ते नीट सांग बघू. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? खरंच? तू खुळी आहेस? तू म्हणालीस ते खरंच दिसतंय. खुळी आहेच म्हणून तर एवढं धाडस केलं, एवढी निलाजरी बनले. पुन्हा तिचे डोळे पाण्याने भरू लागले. भाल तिच्याकडे पाहत विचार करू लागला. तिच्या बोलण्यातला खरेपणा त्याला जाणवला होता. त्याला ती पूर्वी आवडली त्याहून अधिकच आता हवीशी वाटू लागली. तो नकळत तिच्याकडे सरकला. तिचे हात त्याने हातात घेतले. जुईली, मी हा असा. माझा अजून कशात ठाव ठिकाणा नाही. मला कसला आगा पिछा नाही. 8 दिवसांनी मी इकडचं सगळं सोडून मुंबईला जाणार. तिथं काय काय होईल याची मला कसलीच कल्पना नाही. माझं सगळंच गाडं विस्कळीत. त्यात तुझ्याशी लग्न करून काय करू? शांतपणे विचार कर. तुम्हाला मी हवीशी वाटते का? त्याचा हात आपल्या पंजात घट्ट गुंतवीत जुईलीने विचारले. खूप हवीशी वाटतेस. बायको असावी तर ती तुझ्यासारखी, असं मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळी वाटलं. आता तर तू खूपच हवीशी वाटतेस. पण त्याने आता डाव्या हाताच्या विळख्याने तिला जवळ ओढली होती आणि जुईली जणू एक मोहरलेली कमळण झाली होती. तर मग होय म्हणा. भाल घुटमळला. तुम्हाला अजून खात्री वाटत नाही खरं ना? कोण कुठलीही मुलगी एकदम येऊन गळ्यात पडते. भाल खळखळून हसला. तशी ती त्याला अधिकच बिलगली. देवी भगवती शपथ सांगते, जे तुम्हाला वाटलं तेच मलाही त्या दिवशी वाटलं. हाच एक पुरुष मला सुखी करू शकेल. माझं तुम्हाला काहीही ठाऊक नसणार. मी एक आईबाप नसलेली मुलगी. SSC पास झाले गेल्या वर्षीच. आता जाणवलीला मामा मामींच्या आधाराला असते. माझं लग्न ठरवलंय मामीनं एका तलाठ्याशी. मी त्याला होय म्हणूच शकत नाही, पण नाही म्हटलं तरी त्याचा उपयोग नाही. निमाताईला तुमच्याबद्दल मला काय वाटतं ते सांगितलं. तिचा सल्ला घेतला आणि सरळ निलाजऱ्यासारखी तुमच्याकडे आले. तुमचं लग्न झालेलं नाही हे मला ठाऊक होतं. बाल लक्ष देऊन ऐकत होता. आता तुमच्या मनाला योग्य वाटेल ते करा. एक होय म्हणा, नाही तर तुमच्या हातानं या तळ्यात ढकलून द्या. माझ्याबरोबर खूप हाल काढावे लागतील. मुंबईला यावं लागेल. तिथं तर जागासुद्धा नाही. आपण झोपडपट्टीत राहू. तुमच्याबरोबर तुम्ही न्याल तिथं मी सुखात राहीन. माझ्यावर विश्वास ठेवा. देवी भगवतीची शपथ. भालने तिच्या डोळ्यात एक वार खोलवर पाहिले. कसला तरी निश्चय केला आणि तो म्हणाला, चल असेच जाऊन देवीचा आशीर्वाद घेऊया. चला. बसलेल्या फुलावरून एखादे पिंगाणे बागडत उठावे तशी जुईली हर्षोत्फुल्ल होऊन उठली. भगवतीचा गाभारा निवांत होता. जुईली भालला तेथे घेऊन गेली. दोघांनी देवीला एकदम नमस्कार केला. पाठोपाठ जुईली वाकली आणि तिने भालच्या पायांना हात लावला. भालच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो मन भरून येऊन म्हणाला, आजपासून मी तुझा आणि तू माझी. पौर्णिमेला मी कलेश्वराच्या जत्रेत शेवटचा खेळ करणार आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईला जाण्यासाठी STत बसणार तुला घेऊन. आता मी निश्चिंत मनाने घरी जाते. आता आधी प्रथम जाऊन प्रभू सरांना आणि आशा वहिनींना ही बातमी सांगितली पाहिजे. कोण हे प्रभू मास्तर आणि आशा वहिनी? ते मग सगळं सांगेन. आता मी जाते. रात्री तुमचा खेळ बघून सकाळी आजोळी जाणार. आता आपली भेट पौर्णिमेला कलेश्वराच्या जत्रेत.